रिटर्न्समध्ये ज्या ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिले आपल्याला GSTमध्ये 3 प्रकारचे टॅक्सेस असतात. CGST, SGST आणि IGST. CGST आणि SGST हा टॅक्स जेव्हा इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन्स होते, म्हणजे एका स्टेटमध्ये जर ट्रान्झॅक्शन झाले सेल्स किंवा परचेसचे, तेव्हा CGST आणि SGST लेवी होते. आणि IGST हा जेव्हा 2 स्टेट्समध्ये ट्रान्झॅक्शन्स होतात त्यावेळेस लेवी होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सपोज तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहात आणि तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर एखाद्या स्टेटला सेल केला तर त्याच्यावरती तुम्ही IGST चार्ज करणार. इवन तुम्ही कुठल्या बाहेरच्या स्टेटमधनं परचेस केलं तरी त्याच्यावरती IGST चार्ज होईल. सेकंड पॉईंट, GSTमध्ये आत्ता सध्या जे ॲक्टिव्ह आहेत ते असे 3 रिटर्न्स आहेत. GSTमध्ये बरेच असे रिटर्न्स आहेत जे अजूनपर्यंत नोटिफिकेशनद्वारे अपडेट झालेले नाही आहे, पण हे 3 रिटर्न्स मेनली आत्ता अपडेटेड आहेत. ते म्हणजे GSTR 3B, GSTR 1 आणि GSTR 2A. GSTR 3B हे रिटर्न असं आहे की ज्याच्यामध्ये आपण आपली मंथली जेवढी लायबिलिटी आहे सेल्स आणि परचेसची ती आपण ह्याच्यामध्ये डिक्लेअर करतो आणि ह्याच्यामध्ये हे टॅक्स भरतो. GSTR 3B रिटर्न फक्त हे असं एक रिटर्न आहे ज्याच्यामध्ये आपल्याला टॅक्स पेमेंट करावं लागतं. GSTR 3B रिटर्नची फ्रिक्वेन्सी मंथली आहे. हे रिटर्न तुम्हाला मंथली फाईल करावं लागतं. ह्याची ड्यू डेट 20th डे ऑफ नेक्स्ट मंथ, म्हणजे पुढच्या महिन्याची 20 तारीख. फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला एप्रिलचा रिटर्न फाईल करायचं असेल तर तुमच्या एप्रिलच्या रिटर्नची ड्यू डेट असणार आहे 20 मे. आणि जर ड्यू डेट नंतर हे रिटर्न फाईल केलं तर ह्याच्यावरती 50 रुपीज पर डेने लेट फीज लागते. आणि ही लेट फीज गव्हर्नमेंटच्या नोटिफिकेशनप्रमाणे चेंज होत राहते. जसं की आता तुम्ही असं अज्यूम करा की 20 तारीख ड्यू डेट आहे आणि तुम्ही रिटर्न फाईल केलं 22 तारखेला, त्याची 2 दिवसाची लेट फीज आहे 100 रुपीज, 50 रुपीज पर डे. ती आपल्याला गव्हर्नमेंटला पे करावी लागते. त्याच्यानंतर आहे GSTR 1 रिटर्न. GSTR 1 रिटर्नमध्ये तुम्ही तुमची जेवढे सेल्स आहेत ते पूर्ण डिक्लेअर करता. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे सेल्स डिक्लेअर करायचे आहेत. एक म्हणजे B2B आणि दुसरा म्हणजे B2C. B2B सेल्स म्हणजे जे तुमचे रजिस्टर्ड पर्सन आहेत त्यांना तुम्ही सेल करता. म्हणजे जनरली ज्यांचा GST नंबर आहे त्यांचे डिटेल्स आपण B2Bमध्ये टाकतो आणि जे तुम्ही अनरजिस्टर्ड पर्सनला सेल करता ज्यांचा GST नंबर नाही आहे ते आपण B2Cमध्ये टाकतो. GSTR 1ची फ्रिक्वेन्सी मंथली किंवा क्वार्टरली असते. जर तुमचा टर्नओव्हर 1.5 करोडच्या वरती असेल तर तुम्हाला GSTR 1 मंथली फाईल करावा लागतो आणि जर 1.5 करोडच्या खाली असेल तर तुम्हाला क्वार्टरली फाईल करावा लागतो GSTR 1. जेव्हा तुम्ही GSTR 1 हे रिटर्न फाईल करता तेव्हा तुम्ही ज्यांना सेल केलेलं आहे त्यांना त्यांच्या 2Aमध्ये क्रेडिट दिसतं. तिसरं रिटर्न आहे GSTR 2A रिटर्न. हे GSTR 2A रिटर्न आपल्याला फाईल करावं लागत नाही. हे ऑटो पॉप्युलेट होतं तुम्ही ज्यांच्याकडनं परचेस केला आहे त्यांच्या डेटा थ्रू. सपोज तुम्ही परचेस केला असेल आणि जर त्यांच्याकडून परचेस केला आहे त्यांनी जे त्यांचं रिटर्न अपलोड केले त्याच्यातनं आपल्याला क्रेडिट दिसणार. म्हणजे इन शॉर्ट, जेव्हा आपला परचेस करणारा जर GSTR 1 त्याने फाईल केलं तर आपल्याला त्याच्या 2Aमध्ये क्रेडिट दिसणार. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे ITCचा. ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे बेसिकली तुम्ही जेव्हा परचेस करता त्याच्यावरती जो GST चार्ज होतो त्याला आपण इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो. इनपुट टॅक्स क्रेडिट हे आपले GSTची जी लायबिलिटी असते सेल्सची त्याच्या अगेन्स्ट सेट ऑफ होतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही 100 रुपयाचा सेल केला त्याच्यावरती 18% GST लागला 18 रुपये. तुम्ही परचेस केला त्याच्यावरती 10 रुपये तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळालं. तर 18 वजा हे 10 जे 8 रुपये राहतात ते तुम्हाला गव्हर्नमेंटला पे करावे लागतात. तर ह्याला आपण इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हणतो. हे तिन्ही आपल्याला मिळतात CGST, SGST आणि IGSTचं. आणि ह्याचे काही सेट ऑफचे रूल्स आहेत ज्याप्रमाणे हे इनपुट टॅक्स क्रेडिट सेल्सच्या लायबिलिटीच्या अगेन्स्ट सेट ऑफ होतं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे GST रिकन्सिलिएशन. GST रिकन्सिलिएशन म्हणजे आपण बेसिकली काय करतो की आपण जे परचेस केलेले आहेत किंवा आपण जे पर्चेसेस आपल्या 3Bमध्ये घेतलेले वर्किंग करताना ते आपण टॅली करतो आपल्या 2Aमध्ये. आपल्या 2Aमध्ये काय दिसतं की आपण ज्यांच्याकडनं परचेस केले त्यांनी आपल्याला क्रेडिट दिलं आहे का नाही हे दिसतं. तर आपल्याला जनरली हे रिकन्सिलिएशन मंथ टू मंथ करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला कळेल की आपण ज्यांच्याकडनं परचेस केलेले त्यांनी आपल्याला क्रेडिट दिलं आहे का नाही. तुम्ही हे रिकन्सिलिएशन क्वार्टरली पण करू शकता, क्वार्टरली बेसिसवरती. रिकन्सिलिएशन करताना तुम्हाला हे चेक करायचे की तुम्ही जे जे इन्व्हॉइसेस आम्हाला प्रोव्हाइड करणार आहात वर्किंगच्या वेळेला ते क्रेडिट तुम्हाला समोरच्या पार्टीने दिलेले. जर सपोज तुम्हाला हे क्रेडिट दिलं नसेल तर तुम्ही त्यांना
क्रेडिटसाठी त्यांना सांगा की आम्हाला हे बिल्सचं क्रेडिट द्या. कारण असा एक नोटिफिकेशन आलेलं आहे गव्हर्नमेंटचं की जर तुम्ही परचेस केलं असेल आणि समोरच्याने जर तुम्हाला क्रेडिट दिलं नसेल तर जेवढं काय क्रेडिट आहे जे तुम्हाला समोरच्याने दिलं नाही आहे त्याचं 90% क्रेडिट तुम्हाला डिसअलाव होतं इन द सेन्स तुम्हाला हे रिव्हर्स करावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही क्रेडिट रिव्हर्स करता त्याच्यावरती तुम्हाला 18% इंटरेस्ट पे करावा लागतो. त्याच्यानंतर ITC अवेल करायची एक टाईम लिमिट असते की तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट जे घेता ते घेण्यासाठी एक टाईम लिमिट असते. फायनान्शियल इयर 19-20 या फायनान्शियल इयरमध्ये तुम्ही जर काही इन्व्हॉइसेस पेंडिंग ठेवल्या किंवा तुम्हाला जर समोरच्या पार्टीने इन्व्हॉइसेस त्या दिल्या नाहीत तर या इन्व्हॉइसेसचं क्रेडिट तुम्ही सप्टेंबरपर्यंत घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल फायनान्शियल इयर 18-19 म्हणजे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या पिरियडमध्ये जेवढा काय परचेस झालेला आहे त्याचं क्रेडिट तुम्ही सप्टेंबरच्या रिटर्नपर्यंत घेऊ शकता. सप्टेंबरच्या रिटर्नची डेट आहे 20 ऑक्टोबर. म्हणजे तुम्ही 20 ऑक्टोबरपर्यंत हे क्रेडिट घेऊ शकता. सपोज तुम्ही असं अज्यूम केलं की क्रेडिट सप्टेंबरच्या रिटर्नपर्यंत घेता येते त्यामुळं आपण 20 तारखेनंतर जरी हे रिटर्न फाईल केलं तरी आपल्याला क्रेडिट क्लेम करता येईल, तर तसं नाही होणार. तुम्ही जर ड्यू डेट नंतर क्रेडिट क्लेम केलं तर तुमचं एंटायर क्रेडिट तुम्ही जे क्लेम केलेलं आहे ते डिसअलाव होईल आणि ह्या डिसअलाव क्रेडिटवरती तुम्हाला 24% इंटरेस्ट पे करावा लागतो. त्यामुळं आपण शक्यतो जे फायनान्शियल इयर चालू आहे त्याचं क्रेडिट त्याच फायनान्शियल इयरमध्ये घेणं आपल्यासाठी बेनिफिशियल राहतं. त्यानंतर इनव्हॉइस इश्यू कसं करायचं. जेव्हा आपण क्रेडिट घेतो परचेससाठी तेव्हा इन्व्हॉइसेसवरती काही गोष्टी आहेत ज्या कंपल्सरीली असायला लागतात. ते म्हणजे सगळ्यात पहिले आपलं ज्यांच्याकडनं आपण परचेस करतोय त्यांचं नाव, त्यांचा GST नंबर आणि त्यांचा ॲड्रेस आणि तुमचासुद्धा GST नंबर आणि ॲड्रेस त्याच्यावरती कंपल्सरीली मेन्शन असायला पाहिजे. जर सपोज एकाचा GST नंबर असेल दुसऱ्याचा GST नंबर नसेल तर आपण ते इनपुट क्रेडिट अवेल करू शकत नाही. त्यानंतर HSN कोड जो असतो तो मोस्टली इन्व्हॉइसेसवर मेन्शन केला पाहिजे की तुम्ही जी सर्व्हिस प्रोव्हाइड करतायत त्याचा तुमचा कुठला HSN कोड आहे, कुठल्या HSNच्या अंडर ती सर्व्हिस येते. आणि GST जो आहे तो इन्व्हॉइसमध्ये सेपरेटली मेन्शन करावा लागतो कंपल्सरी जर तुम्हाला क्रेडिट घ्यायचं असेल तर. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे की जेव्हा आपण परचेस करतो तेव्हा आपल्याला समोरचा काही क्रेडिट पिरियड देतो की तुम्ही 2 महिन्यांनी आम्हाला बिल पे करा. तुम्ही आज परचेस केलं तुम्ही पुढच्या 2 महिन्यांनी आम्हाला पे करा. तर GSTमध्ये अशी प्रोव्हिजन आहे की तुम्हाला त्या इन्व्हॉइसचं पेमेंट जास्तीत जास्त 180 डेजचा तुम्हाला क्रेडिट पिरियड दिलेला आहे GST डिपार्टमेंटने की तुम्ही 180 डेजच्या अंडर जर पेमेंट केलं तर तुम्ही हे क्रेडिट अवेल करू शकता. सपोज तुम्ही आत्ता एप्रिल महिन्यामध्ये परचेस केला आणि त्याचं क्रेडिट जर तुम्हाला क्रेडिट तुम्ही आत्ता घेतलं आणि त्याचं पेमेंट जर 180 डेजच्या नंतर केलं तर ते जेवढं क्रेडिट तुम्ही त्या इन्व्हॉइसचं घेतलेलं आहे ते तुम्हाला पूर्णपणे रिव्हर्स करावं लागतं विथ 18% इंटरेस्ट त्याच्यावरती लागतो. सपोज तुमचं 1 लाखचं इन्व्हॉइस आहे त्याच्यातले तुम्ही 50,000 पे केलेले आणि 50,000 पेंडिंग आहेत 180 डेज होऊन गेल्यानंतरसुद्धा त्याचे 50,000 पेंडिंग आहेत त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण ITC रिव्हर्स करावं लागेल. मग काही असंही होऊ शकतं की आम्ही टॅक्सची अमाऊंट जेवढी आहे 1 लाखच्या परचेसवर 18% GST 18,000 रुपीज आहे तर आम्ही फक्त GSTची अमाऊंट पे करतो आणि जी टॅक्सेबल अमाऊंट आहे ती आम्ही नंतर पे करतो. या केसमध्ये सुद्धा हे एक्सेप्टेबल नाही आहे. तुम्हाला पूर्ण अमाऊंट पे करावी लागेल विदिन 180 डेज तर तुमचं पूर्णपणे क्रेडिट रिव्हर्स होऊ शकतं. त्यानंतर जेव्हा आपण बिझनेससाठी फिक्स्ड असेट्स घेतो तेव्हा त्याच्यावरती आपल्याला इतर 2 ऑप्शन्स असतात. इन्कम टॅक्समध्ये पूर्ण डेप्रिसिएशन क्लेम करणं आणि GSTमध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करणं. आता तुम्ही सपोज ॲसेट परचेस केली 1 लाख रुपीजची त्याच्यावरती 12% GST लागला 12,000 रुपीज. त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्ही GSTला घेतलं तर तुम्ही जेव्हा इन्कम टॅक्सला ती असेट दाखवता तेव्हा तुम्हाला त्याची जी टॅक्सेबल व्हॅल्यू असते 1 लाख रुपीज त्याच्यावरती आपल्याला डेप्रिसिएशन क्लेम करता येतं. जर तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करायचं नसेल तर तुम्ही एंटायर 1,12,000 वरती डेप्रिसिएशन क्लेम करू शकता इन्कम टॅक्सच्या. पण दोन्ही होऊ शकत नाही की तुम्ही 1,12,000 वरती डेप्रिसिएशन पण क्लेम करा आणि प्लस 12,000चा ITC पण घ्या. त्यानंतर एक नवीन नोटिफिकेशन गव्हर्नमेंटने इन्सर्ट केलेली आहे की आपण जे GSTR 3B रिटर्न्स फाईल करतो त्याच्यावरती लेट फी लागते हे तर सगळ्यांना माहिती आहे.
पण त्याच्यावरती आता नवीन नोटिफिकेशनप्रमाणे इंटरेस्ट लागतो 18%नुसार, की तुम्ही जेवढं लेट रिटर्न फाईल कराल. तर जसं मी सांगितलं होतं की 20 तारखेला जर ड्यू डेट असेल, तुम्ही रिटर्न जर 22 तारखेला फाईल केलं, तुम्हाला 2 दिवसाची लेट फी तर लागतेच, प्लस या 2 दिवसाचा जेवढा इंटरेस्ट आहे तो सुद्धा तुम्हाला आता पे करावा लागणार आहे. आणि हा इंटरेस्ट कॅल्क्युलेट होतो आपले सेल्सची जेवढी लायबिलिटी आहे, एंटायर लायबिलिटीच्या 18% तुम्हाला इंटरेस्ट भरावा लागतो. त्यामुळे रिटर्न्स आपल्या टाईमवरती जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट पर्सनल एक्सपेंडिचरचा. बऱ्याचशा केसेसमध्ये असं होतं की कंपनीचा GST नंबर हा पर्सनल एक्सपेन्सेसच्या वेळेला सुद्धा दिलेला जातो. तुम्ही जर तुमच्या पर्सनल लेवलवरती काही एक्सपेन्सेस करत असाल तर त्याच्यासाठी कंपनीचा GST नंबर द्यायचा. हे पर्सनल एक्सपेंडिचर जर तुम्ही GSTमध्ये क्लेम केलं तर ते पूर्णपणे डिसअलाउ होऊन जातं. त्यामुळे पर्सनल एक्सपेन्सेससाठी कुठंही कंपनीचा GST नंबर आपल्याला द्यायचा नाही आहे. त्यानंतर एक कन्सेप्ट आहे GST रिव्हर्स चार्जवरती पे करायचं. सपोज आता तुम्ही जेव्हा गुड्स ट्रान्सपोर्ट वगैरे करता तर तुम्ही ट्रान्सपोर्ट एजन्सीला तुम्ही अपॉइंट करता गुड्स ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. तर ही ट्रान्सपोर्ट एजन्सी जी असते ती तुम्हाला बिल इश्यू करते आणि त्या बिलवरती जी काय अमाऊंट आहे ती ट्रान्सपोर्ट एजन्सीच्या बिहाफवरती ती आपल्याला पे करावी लागत असेल. सपोज 10,000चं तुमचा ट्रान्सपोर्ट झाला तर RCMवरती 5%ने GST जो काय आहे तो तुम्हाला पे करावा लागणार आणि तुम्ही जो RCM पे केलेला आहे त्याचं तुम्ही नंतर क्रेडिटही घेऊ शकता. आणि अशा अजून सर्व्हिसेस आहेत जसं की आपले लीगल सर्व्हिसेस. जर तुम्ही ॲडव्होकेट करणं बिझनेससाठी रिलेटेड कुठली लीगल सर्व्हिस घेतली तर त्याच्यासाठी जो GST आहे तो तुम्हाला रिव्हर्स चार्जवरती पे करावा लागतो. त्यानंतर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटला कुठली बिझनेसने तुमच्या सर्व्हिस प्रोव्हाइड केली तर त्याच्यासाठी तुम्हाला रिव्हर्स चार्जवरती GST पे करावा लागतो. अजून एक प्रोव्हिजन अशी आहे की जर तुम्ही अनरजिस्टर्ड पर्सनकडनं जर परचेस केला आणि जर त्या पर्चेसची व्हॅल्यू 5,000पेक्षा जास्त असेल तर त्या एंटायर व्हॅल्यूवरती तुम्हाला रिव्हर्स चार्जने GST पे करावा लागतो. नेक्स्ट पॉईंट असा आहे की जेव्हा आपण गुड्सची कुठली सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, तुम्ही जर गुड्ससाठी सेल करत असाल आणि जर तुम्हाला पेमेंट ॲडव्हान्समध्ये येणार असेल तर जेव्हा तुमची लास्ट इन्स्टॉलमेंट येते तेव्हा तुम्हाला GSTची लायबिलिटी येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही मार्चमध्ये सप्लाय केला गुड्सचा आणि त्याचं लास्ट पेमेंट तुम्हाला मार्चमध्ये एक इन्स्टॉलमेंट आली, एप्रिलमध्ये एक इन्स्टॉलमेंट आली आणि मेमध्ये एक इन्स्टॉलमेंट आली. तर जेव्हा तुमची मेमधली लास्ट इन्स्टॉलमेंट येईल तेव्हा तुमची GSTची लायबिलिटी येते आणि तेव्हा तुम्हाला इनवॉइस इश्यू करावं लागतं आणि त्याच्यावरचा GST पे करावा लागतो. आणि सर्व्हिसेसच्या केसमध्ये जर असं झालं तर हे उलट आहे. जेव्हा तुमचं जसं जसं तुमचा ॲडव्हान्स येतो तसं तसं तुम्हाला त्या अमाऊंटचं इनवॉइस रेज करावं लागतं. जेव्हा आपण GST वर्किंगमध्ये बिल्स घेतो तर काही वेळेला असं होतं की एखादं बिल देताना आपल्याकडनं राहून जातं. सो ते बिल आपण जनरली नेक्स्ट मंथमध्ये ॲडजस्ट करतो. ते टेक्निकली बघायला गेलं तर चुकीचं आहे की ज्या महिन्यामध्ये लायबिलिटी येते आपण त्याच महिन्यामध्ये ती लायबिलिटी दाखवली पाहिजे आणि त्याच महिन्यामध्ये डिस्क्लोज केली पाहिजे. त्यामुळं बिल्स देताना ज्या महिन्याचं बिल त्या महिन्यामध्येच द्यायचं. GSTR 1वर सुद्धा आता गव्हर्नमेंटने 50 रुपीज लेट फीज असे नोटिफिकेशन थ्रू आता लावलेली आहे. तर हा एक बेसिक व्हिडिओ होता GSTसाठी. GSTचे काही बेसिक कन्सेप्ट जे आपल्याला वर्किंगसाठी किंवा तुमच्या डे टू डे बिझनेससाठी इम्पॉर्टंट आहे ते मी सांगितले. नंतर काही नवीन अपडेट्स आल्यावरती आपण पुन्हा भेटूया. थँक्यू.